ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। राज्यात मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार। काय असणार नवीन पत्ता? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार आहे। नव्या ठिकाणी त्यांचे कार्यालय स्थलांतरित होणार आहे। मुख्यमंत्री कार्यालय मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार। सीएमओ स्थलांतरणामुळे सरकारची भाड्यापोटी सुमारे 200 कोटी रुपयांची बचत होणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना राजकीय वातावरण तापलं होतं। त्याच दरम्यान खासदार संजय राऊत यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना कोणतं पद दिलं जाणार याबाबत भाष्य केलं होतं। फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा असताना राज्यातील राजकारणातील मोठी बातमी हाती आली आहे। ही बातमी म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाबाबतची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार। मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार। या निर्णयामुळे सरकारची भाडेपोटी 200 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं म्हटलं जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय राज्य सचिवालयातून मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीत स्थलांतर होणार आहे। एअर इंडियाची ही इमारत नरीमन पॉइंट जवळ आहे। एअर इंडियाचे खाजगीकरण आणि टाटा समूहाद्वारे त्याचे अधिग्रहण झाल्यानंतर तिची मुख्य व्यवसायाशी थेट संबंधित नसलेली मालमत्ता एअर इंडिया ॲसेट्स होल्डिंग लिमिटेड कडे स्थलांतरित करण्यात आली। मुख्यमंत्र्यांचं कार्यालय दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागांमध्ये आहे, मात्र कार्यालयीन कामासाठी जागेची कमतरता जाणवते। यामुळे महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात नरीमन पॉइंट येथे समुद्रकिनारी असलेली 23 मजली व्यावसायिक इमारत 1601 कोटी रुपयांना खरेदी केली। फडणवीस यांच्या कार्यालयासह सध्या मंत्रालयाच्या बाहेर कार्यरत असलेले सर्व सरकारी विभागी या इमारत स्थलांतरित केले जातील। या निर्णयाने भाडेपोटी 200 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे। मंत्रालयात जागेची कमी। महाराष्ट्र सरकारने मंत्रालय 1955 मध्ये बांधण्यात आले होते, परंतु जागेच्या कमतरतेमुळे राज्य सरकारला आता आसपासच्या परिसरातील सुमारे 9 लाख चौरस फूट जागा भाड्याने द्यावी लागली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। या संपूर्ण योजनेबाबत मुख्य सचिवांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सर्वात वरच्या मजल्यावर उभारले जाईल, तर 22व्या मजल्यावर 13,363 चौरस फूट क्षेत्रफळाचा मंत्रिमंडळ कक्ष बांधला जाणार आहे। महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी म्हटलंय, एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित होणे ही राज्याची प्रशासकीय पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पायरी आहे। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।